नमस्कार मंडळी. हे आपलं गावरान कुक्कुटपालन आहे आणि पाहू शकता आपल्या फार्मवरती आता सायंकाळचे 6 वाजलेले आहे आणि आपले पक्षी दाखवतो तुम्हाला. असं वाटत असं तुम्हाला का व्हिडिओ आपले येणार नाही, पण आपले व्हिडिओ चालू राहणार आहे इकडून इकडे. हे बघा आपले पक्षी. आणि तुम्हाला दाखवतो आहे मित्रांनो आपली बॅच ह्यावरची कोणती चालू आहे आणि किती पक्षी आहे आपल्याकडे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला माहीतच पडेल. हे बघू शकता. बरं का, याच्यामध्ये आपलं उंच पायाचे आणि उंच मानेचे आपल्याकडे पक्षी आहे आणि आतमध्ये शेडमध्ये पण आपल्याकडे पॅरेंट स्टॉक आहे जे आपण ह्या वर्षी ठेवलेलं आहे. हे बघू शकता आपलं शेड. आणि ह्या शेडचं आपल्याला लांबी आणि रुंदीकरण दोन्ही करायचं आहे. तर बघूया, पैशाची साथ भेटली तर आपण नंतर ह्या शेडला डेव्हलप करूया. पाहू शकता तिकडे आपण जे हळद लावली ती हे पूर्ण आपण काढून घेतलं आहे सर्व. आणि इकडे पेरूच्या झाडाची पण छाटणी केली आहे. सीताफळीचं झाड आहे आणि ते 2 लिंबोणीचं झाड आहे. इथून आपल्याला आता नेट बांधायची आहे आणि 2 स्टेपमध्ये इकडे काम करायचं आहे. आणि इकडे आपलं एक गुराचा शेड घ्यायचा आहे छोटासा. आणि हे शेड आपल्याला लांब करायचं आहे जेणेकरून आपल्याला जास्त पक्षी इथे आपले कॅपेबल होतील. आता तुम्हाला आतमधला व्ह्यू दाखवतो आपण. आपलं गावरान कुक्कुटपालन कधी बंद होत नाही. याच्यात आपण आता सतत 3 वर्ष झाले आपण काम करत आहोत. यानंतर आपल्याकडे 200 ते 300 पक्षी राहील. चला तुम्हाला आतमधला व्ह्यू दाखवतो. हे बघा पक्षी आतमध्ये पिंजऱ्यामध्ये आहे. हे आपल्या मोठ्याला कोंबड्या आहे. तो आपला ब्रीडर आहे पांढरावाला. ह्या 10 कोंबड्या ठेवल्या आहे आपण जे पॅरेंट स्टॉक होती की जे आपल्याला ब्रीडर ह्या पांढऱ्या ब्रीडरपासून चांगले पिल्लं भेटावं. कारण आपण मित्रांनो गावरान कुक्कुटपालन करतो आणि आपल्याला प्युअर जात पाहिजे. हे बघा तुम्ही पक्षी कसे वरती बसते. हे बघा. आता हे शेड आपल्याला ओपन करायचं आहे आणि लांब शेड घ्यायचा आहे. थोडं वेळ लागेल. होऊ शकता तुम्ही. आपण कधीही यूट्यूबमध्ये तुम्हाला जे आपली सत्य परिस्थिती आहे ते सांगितली आहे. कारण 3 वर्षापासून आपण याच्यामध्ये काम करून राहिलो. बऱ्यापैकी आपल्याला उत्पन्न भेटते आणि आपल्या घरूनच अंडी आणि कोंबड्याची विक्री होती. आपल्याला कुठं जायची गरज नाही. हे बघू शकता तुम्ही. आधी व्हिडिओमध्ये आपले जसे पिंप होते, काही ट्रे होते, हे असे बांधूनच आहे. हुडूक कोंबडे आहे आपल्याकडे बघू शकता. असे गावरान पक्षी दुर्मिळ असतात आणि भेटणं मुश्किल असतात. आपण हे सर्व ठिकाणून आणलेले आहे. सर्व कलरमध्ये आपल्यापाशी पक्षी अवेलेबल आहे. गावरानमध्ये जे जात तुम्हाला पाहिजे गावखेड्यामध्ये ते जात आपल्यापाशी अवेलेबल आहे. आता तुम्ही बघू शकता. टेक्स्चर पहा कोंबडीचं. वरतं पहा तुम्ही कसे पक्षी आहे आपल्याकडे गावरान. हे असे दुर्मिळ असतात पक्षी. गावखेड्यातून आपल्याला गोळा करून आपण इथं याची बॅच घेतलेली आहे आणि चांगलं आपलं उत्पादन चालू आहे. आणि यांचेच पिल्लं आपल्याला पुढं आता ह्या जून महिन्यापासून आपल्याला काढायचे आहे.
आता तुम्हाला एक बॅच आपण काढली होती, त्यांचा व्हिडिओ दाखवतो तुम्हाला. हे बघा पिल्लं, त्यांचं स्ट्रक्चर पहा तुम्ही, कलर पहा, सर्व तुम्हाला दिसून जाईल की आपण किती गावरांमध्ये काम करतो. असे गावरान पक्षी तुम्हाला भेटणं दुर्मिळ असतात. खूप मेहनत घ्यावी लागते मित्रांनो याच्यामध्ये, गावरान पक्ष्यामध्ये. आणि गावरांमध्ये आपण काम करतो तर सर्व त्याच्यामध्ये आपण क्षेत्रामध्ये गावरांचं संगोपन करतो. आता हे कालवड बघा तुम्ही, ही बघा प्युअर देशी आहे. याच्यामध्ये आपण काम केलं, गावरान चिकन, गावरान दूध, गावरान तूप, आपल्या घरचं देशी गाईचं दूध, एक ग्लास पिलं आपली तब्येत टनाटन. पहा किती ॲक्टिव्ह आहे. बघून घ्या, असं संगोपन करावं मित्रांनो. आम्ही गेली 3 वर्ष याच्यामध्ये सतत काम करून राहिलो आणि भविष्यात आमचं मोठं काम आहे. स्टेप बाय स्टेप मित्रांनो कसं आहे की आर्थिक मदत लागल आपल्याला शासनाकडून, तीही त्याच्यावरही आपण काम करू. पण कसं आहे की आपण थोडं वेळ लागेल याच्या कामाला. आपलं संगोपन चांगलं आहे, देशी वेली आहे, देशी भाजीपाली आहे, त्याच्यामध्ये आपण काम करू. आणि जितकं होईल तितकं आपण याच्यावरती जेव्हा आपण शेड बांधू त्याच्यानंतर हे पूर्ण हा एरिया आपण वेली जेवढं आपल्या कोंबड्याला लागते, आपल्या घरी लागते तेवढा भाजीपाला आपण वरती तारेच्या वरती आपण लागवड करू. पण थोडा वेळ लागेल. म्हणजे कसं आहे, आता स्टेप बाय स्टेप आपल्याला काम करावं लागेल. इतका खर्च करणं म्हणजे ह्या शेडला आपल्याला नाही म्हणाल तर 70-80 हजार रुपये लागणार आहे. इथून वॉल कंपाऊंड ह्या रोड आहे आपला मेन, इथून आपल्याला वॉल कंपाऊंड करावं लागेल. आणि तिथून आपल्याला काय म्हणते 3 फुटाची दिवाल उचलून त्याच्यावरती आपल्याला अँगल लावून हे सर्व काम करावं लागेल. हे आवड्याचं झाड बघा, त्याची उत्तमरित्या आपण छाटणी केली आणि त्याला भरपूर असे फुटवे आले. ह्या पेरूच्या झाडाला पण चांगले फुटवे आले. आता हे आपलं हे सर्व आपल्याला हे कटिंग करत आहे आणि त्याच्यानंतर आपलं सर्व वॉल कंपाऊंडचं काम होईल. तर मित्रांनो, निसर्ग फार्म ॲग्रो या चॅनलला तुम्ही नक्की सपोर्ट करा आणि समोरचे व्हिडिओ येणारे आहेत त्यांना नक्की फॉलो करा. आपल्या चॅनलवरती तुम्हाला खरी माहिती भेटते. आपण काही असं फसवेगिरी नाही म्हणत की तुम्हाला 100-200 कोंबड्या टाकून तुम्हाला किती उत्पन्न भेटते. हे ग्राउंड रिपोर्टमधलं आपलं काम आहे, जे आपण घरी मी स्वतः 5-50 पक्षी पाळून आपलं आर्थिक उत्पन्न कमावत आहे या कोंबड्यामध्ये. पण मला परवडत आहे, कारण आपण सर्वच देत आहे. आता समोर आपण ॲझोला भेट टाकू, सगळंच काही करू आणि आपलं मार्केटिंग चांगल्या पद्धतीचं आहे. आपल्याला घरूनच सर्व मिळत आहे. कस्टमर म्हणा, अंड्याचे कस्टमर म्हणा किंवा कोंबडा कोंबडी याचे आपल्या इथून 1200ला आपल्या इथून कोंबडा जातो आणि 500-550ला आपली कोंबडी जातो. आता आमच्या विदर्भामध्ये प्रचंड तापमान आहे, याचं नियोजन मी पुरेपूर केलं आहे उन्हाळ्यामध्ये. पण कसं आहे मित्रांनो की वातावरणाच्या हिशोबानं तुम्हाला नियोजन पक्का करावं लागते. जर नियोजन फसलं तुमचं तर तुमच्या कोंबड्या हमखास हिस्ट्रोकने मरणार आहे. कारण आपल्या इथं लिंबोणीची झाडं आहे, आपण इलेक्ट्रो पावडर देतो, आपण लिंबाचं पाणी देतो. त्याच्यामध्ये काय होते की त्यांची जे शरीराला त्यांच्या आवश्यक राहते विटॅमिन सी म्हणजेच कॅल्शियमची सी विटॅमिनची कमतरता राहते उन्हाळ्यामध्ये. त्याच्यामधूनच आपल्याला काय म्हणते लिंबाच्या रसामधून जसं आपल्याला उन्हातून आलो तर आपण लिंबू सरबत पीत असतो आणि आपल्याला लागलं तर आपण उसाचा रस पीत असतो. त्याच पद्धतीचं त्यांना पण पाण्यामध्ये आपण टाकत असतो. त्याच्यामुळे आपल्या कोंबड्या तंदुरुस्त आहे. एकाही पक्षाची आपल्या इथं मॉर्टिलिटी झालेली नाही. हे आपलं खासियत आहे. 3 वर्षामध्ये आपण इथं काम करून राहिलो. याचं तुम्हाला आपली जे 1500-1600 लोकांची फॅमिली आहे यूट्यूबला, त्यांचा आपल्याला पुरेपूर सपोर्ट आहे. आणि याच्यानंतर व्हिडिओ
हे येतच राहणार आहे. धन्यवाद मित्रांनो.